आज होता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस, म्हणून सकाळी सकाळी शरूच्या बाबांना नारळ सोलायला लावला. इकडे शरूची तब्येत अजिबात व्यवस्थित नाही आहे, म्हणून जरा त्याला थोडा वेळ घेऊन बसले आणि त्यानंतर बाहेर थोडीशी छान अशी रांगोळी काढली, जेणेकरून मलाही वाटेल की माझ्याकडे गणपती नसले तरी पण आपल्या मनात आपली भावना असते ना, ते त्याच्यासाठी मी म्हटलं चला आज रांगोळी काढूया. छान आल्याचा चहा करून घेतला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी तयारीला लागले होते, ते म्हणजे मोदक बनवण्यासाठी. शेजारीचे एक गणपतीचं मंडळ होतं, पण तिथे अजून गणपतीचं आगमन झालं नव्हतं, म्हणून पुढच्या मंडळाकडे निघालो. तसं तर सगळ्याच पथकांचे गणपती अजून येत होते आणि ते सगळं आगमन सोहळा आम्हाला बघायला मिळत होता. एका ठिकाणी गणपतीची स्थापना झाली होती, मग तिथं मोदकांचा छान नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना प्रसादही वाटला. आणि आपल्या बाप्पाचा सोहळा म्हटलं की ढोल ताशाचं पथक तर असलंच पाहिजे, आणि हा क्षण म्हणजे अंगावर शहारे आणण्यासारखा असतो आणि एकदम मस्त होतं. सगळ्यांचा जल्लोष बघून आपल्यातही उत्साह निर्माण होतो, कारण त्या आवाजाची जादूच निराळी आहे, बरोबर ना? तर चला बाय.